राम राम मंडळी, मी ट्रॅव्हलर जयराम आजच्या या एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। तर मित्रहो, आपण आज निघालेलो आहोत अर्थातच महाराष्ट्राचा आराध्य दैवत जेजुरीला। आजचा हा व्लॉग खूप सुंदर होणार आहे मित्रांनो। तुम्ही आमच्या सोबत राहा आणि खंडेरायाचं दर्शन घ्या मित्रांनो। चला तर मग सुरुवात करूया। गाडी पार्क केल्यानंतर आपण या सजलेल्या दुकानांच्या रस्त्याने पुढे जाऊ लागतो। आस असती खंडोबाच्या दर्शनाची। खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे। हे मंदिर काळ्या पाषाणापासून बनलेले असून अगदी पुरातन आहे। मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत। तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती पाहिल्यानंतर एक वेळ आपण सर्व भान विसरून जातो। येथे भाविक हळद नारळ यांचा भंडारा उधळतात। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळजवळ 200 पायऱ्या चढून जावं लागतं। वाटेत बानाई, खंडोबाची द्वितीय पत्नी हेगडी प्रधान यांचे मंदिरे लागतात। चंपाषष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते। तर मंडळी हो, चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठीच्या दिवशी साजरा केला जातो। या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते। मणी आणि मल्ल या 2 दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले अशी आख्यायिका सांगितली जाते ती याच दिवशी। म्हणून ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून चंपाषष्ठी हा उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। चंपाषष्ठीची नवरात्र म्हणजे 6 दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं। या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते। हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो। अनेक लोककलेच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा केला जातो। यात जागरण, गोंधळ, वाघ्या, मुरळी यांना दानधर्म करणे, त्यांना भोजन देणे असे अनेक विविध उपक्रम साजरे केले जातात। या दिवशी खंडोबाला वांग्याचं भरीत आणि भाकरी असा नैवेद्य दिला जातो। यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला म्हणजेच भंडारा लावून खाऊ घालतात। त्याची पूजा करून तळी भरली जाते। आणि म्हणूनच मित्रांनो, चंपाषष्ठीला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि जेजुरीला चंपाषष्ठी निमित्ताने मोठे भाविक भक्त येत असतात। जेजुरी हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत मानले जाते। मित्र हो, जेजुरीचा खंडोबा हा भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांसाठी देखील प्रसिद्ध आहे। या ठिकाणी भारतातून आणि प्रदेशातून अनेक भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात। नवविवाहित जोडपे किंवा पहिल्यांदा येणारं दाम्पत्य या ठिकाणी पहिल्या पायरीला 5 पायऱ्या उचलून वरती नेलं जातं। तर मित्रांनो, याची एक दंतकथा सांगितली जाते। ज्यावेळेस मल्हार मार्तंड खंडोबाने म्हाळसाशी विवाह केला, बाणूबाईंशी विवाह केला, तेव्हा त्यांनी देखील आपला भार्याला पहिल्या 5 पायऱ्या उचलून घेतले होते। आणि म्हणून ही प्रथा आज देखील या ठिकाणी सुरू आहे। अनुभवाला तिथं अनुभवाला
तर मंडळी, जेजूरगडावरती भंडारा का उधळला जातो या मागील देखील एक रंजक कथा सांगितली जाते. एकदा रात्रीने आपल्या काळ्या रंगाविषयी नाराजी व्यक्त करत शिवशंकराकडे वरण्याची मागणी केली. आपला स्वीकार करावा अशी देखील मागणी केली. भगवान शंकराने तिला वरदान दिले की मी जेव्हा मल्हारी मार्तंडाचा अवतार घेऊन या पृथ्वी तलावर येईल त्यावेळी मी तुला कपाळी धारण करेल. आणि तेव्हापासून जेजूरगडावरती भंडाऱ्याची उधळण केली जाते. मित्रांनो, असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, भाई लावी तो भंडार नांदे जेजूरगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, भाई लावी तो भंडार नांदे जेजूरगडावर. मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी. खंडोबाचं नाव मल्हारी का पडलं याची देखील एक दंतकथा सांगितली जाते. पृथ्वी तलावावरती मणी आणि मल्ल हे दोन दैत्य होते. यांनी सामान्य लोकांना खूप त्रास दिला आणि यांचा संहार करण्यासाठी भगवान शिवशंकरांना खंडोबाचा अवतार घेऊन पृथ्वी तलावावरती यावं लागलं. आणि ज्यावेळी खंडोबांनी मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव केला आणि त्यातील मल्ल नावाच्या दैत्याचा जेव्हा प्रभूंनी वध केला तेव्हापासूनच खंडेरायाचं नाव मल्हारी असं पडलं. मित्रांनो, मल्हारी देव माझा दूर करतो तो अंधार, देतो जगण्याला आधार, खोलतो नशिबाचं दार. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, भाई लावी तो भंडार नांदे जेजूरगडावर. मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी.
देव माझा दूर करतो तो अंधार, देतो जगण्याला आधार, खोलतो नशिबाचं दार. मल्हारी देव माझा शिवशंकर